स्वरंग टीव्ही प्रस्तुत पॉडकास्ट वाले पॉपकॉर्न. अरे सगळे घेऊया, मास्टर मध्ये दे सगळे. नाही स्वरंग टीव्ही प्रस्तुत पॉडकास्ट वाले पॉपकॉर्न. आणि काय, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. हे कोणीतरी तू म्हण ना माझ्यासोबत. तू म्हण. मी म्हणते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तू म्हण स्वरंग टीव्ही प्रस्तुत पॉडकास्ट वाले पॉपकॉर्न. नाही ते तू घे. मग तू म्हण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बोलू शकतोस ना. बेस्ट एकदम. लाईक अँड सबस्क्राईब अँड शेअर. तिथे बघा स्वरंग टीव्ही प्रस्तुत पॉडकास्ट वाले पॉपकॉर्न. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बघू नका, करा. सगळीकडे मराठीचं वारं वाहत आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळाला होता. तसंच ह्याच मराठी मातीत बनलेल्या पिक्चर्सला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. नॅशनल अवॉर्डपैकी श्यामची आईचे दिग्दर्शक सुजय डहाके, श्यामची आई गौरी देशपांडे आणि जिप्सीचा आपला कबीर, ज्याला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून नॅशनल मिळाला आहे, आणि दिग्दर्शक शशी खंडारे, आणि मी साई पल्लवीचा फॅन अविनाश उबाळे. तेच विचारणार होते, बाकीचे 2 मेंबर्स नाही आहेत आज, बुवा आणि बेब. ते पण कसे हॅशटॅग बुवा आणि बेब आहे ना. बेब आजारी पडली की बुवा येत टेक केअर बेब. सुजय, खूप खूप अभिनंदन. थँक्यू. दुसऱ्यांदा हे जे काय घरी आणलेस ना तू, बाबा आई दोघे खुश असतील. काय फिलिंग होती न्यूज ऐकल्यावरती? खूप आनंद. लकीली घरात होतो, आई वडिलांसमोर होतो, त्यामुळे जेव्हा बातमी कळाली तेव्हा आई समोर पडलो, पाया पडलं तिच्या. हे मराठी संस्कार असतात ना. हा, म्हणजे काय एकतर इन अ वे थँक्यू फॉर एक्झिस्टिंग आणि गिव्हिंग एक्झिस्टन्स. काकू थँक्यू मराठीला असा एक डिरेक्टर दिल्याबद्दल, ज्याने 2 नॅशनल इकडे महाराष्ट्रात आणले. तुझी काय रिॲक्शन होती जेव्हा कबीरला अनाऊन्स झालं तेव्हा? ॲक्च्युली माझी फार वेगळी आहे. म्हणजे मी त्यावेळेस बाईक चालवत होतो आणि मला फोन आला आणि मला कळलं की असं असं झालं आहे. मी चाललो होतो, ॲक्च्युली माझ्या बायकोला पिकअप करायला चाललो होतो आणि फोन आला. इतके फोन येत गेले की मला बायकोला आणायला जायचं जमलंच नाही. त्यामुळे माझी बायकोची एवढी भांडणं झाली. अरे वा, कबीर, तुला सांगितलं बाबा नाही की तुला कोणी सांगितलं तुला असा अवॉर्ड मिळालाय, नॅशनल अवॉर्ड? मला बाबांनी सांगितलं. पण मग तुला कळलं का हा काय असतं नॅशनल अवॉर्ड? पहिल्यांदा नाही कळलं, नंतर कळत गेलं. मग एवढा आनंद झाला काय सांगू शकत नाही मी. गौरी, स्टेट अवॉर्ड मध्ये पण तुला बेस्ट डेब्यू ऍक्ट्रेस मिळालं आणि त्यातच ही न्यूज आली होती. काय फिलिंग होती? काय डबल धमाका म्हणतो तसं, कारण तो आनंद पचतोय, ते सेलिब्रेशन होतंय, तेवढ्यात याचं नॉमिनेशन आलेलं कळलं आणि मग ते अवॉर्ड मिळालं. सगळं आमच्या श्यामची आईच्या टीममध्ये एक एक अवॉर्ड जमा होत गेले. तर त्यातला माझ्या मते आता हा शेवटचा असेल. खूपच शेवटचा म्हणजे ह्या फिल्म्स अजून खूप बरोबर म्हणजे काय म्हणू, एक त्या पूर्ण प्रवास संपला आता. हा कळस आहे. हा कळस आहे ऑफकोर्स. थोडं हे कदाचित आधी मिळालं असतं तर, आणि ते बरोबर तो ग्राफ तसा झाला असता. आधी राज्य आणि मग नॅशनल. आजची तुझी स्टोरी पण होती 3 मिलियन्स फॉर गाण्याला. हो. अरे ते गाणं म्हणजे नाही, गौरीचं आणि तिला ऑलमोस्ट मला वाटतं सगळेच मिळाले. असं पहिल्यांदा झालंय ऍक्च्युली मराठी इंडस्ट्रीत की तिला तुझाच झाला असणार. शाळेच्या वेळेला तुला मिळाले प्रत्येक. नाही, मला तेव्हा मिळाले. हा बरोबर. पण एक ऍक्ट्रेस म्हणून जर आपण गेल्या 10-5 वर्षांची कारकिर्दी जर सगळ्या ऍक्टर्सची बघितली तर त्यामध्ये प्रत्येक अवॉर्ड मध्ये बेस्ट ऍक्टर्स मिळणं हे बहुतेक गौरीच्याच नशीब आलंय इतक्यात. एक कुठलं एखादं हुकलं असेल तर, पण ऑलमोस्ट सगळेच, म्हणजे जे अवॉर्ड तुमच्याही अवॉर्ड मध्ये गौरीला. अच्छा, तू आला नव्हता सर? नाही, मी होतो का? नाही, इकडे नव्हतोच. नेक्स्ट टाइम नक्की. आताच इन्व्हाइट करतो आमच्या. तुला एक विचारायचं, आधी शाळालाही अवॉर्ड मिळालं,
एक म्हणजे काय वातावरण असतं ते आधी, म्हणजे एक तिथे नाचाचे असे ऍक्ट होत नाही जनरल जे बरोबर, फेअरला वगैरे हो. तसं काही होत नाही. नॅशनलचं कसं असतं? तर एक तर हे विज्ञान भवन असं एक विज्ञान भवन आहे तिकडे, तिथे हे अवॉर्ड्स होतात. आणि एक दिवस आधी तुम्हाला 2 दिवस आधी बोलवलं जातं. एक दिवस आधी रिहर्सल केली जाते, कारण प्रेसिडेंट येणार आहे, तर कोणी वेडवाकडं वागायचं नसतं, पाया पण पडू शकत नाही. म्हणजे असे खूप कोड ऑफ कंडक्ट्स असतात, हात असा घालू शकत नाही, ते असे भरपूर रूल्स असतात, ते तुम्हाला सगळे सांगितले जातात. कुठनं चालायचं आहे, कुठनं एंट्री, कुठनं एक्झिट, कसं मध्ये सेंटरला थांबायचं आहे, कसा फोटो काढायचा आहे आणि मग कसं जायचं आहे. आणि थोडी जरी आणि पूर्ण मिलिटरी प्रिपरेशन असतं. तुम्ही थोडा जरी मूर्खपणा केलात तिकडे, काहीतरी हातवारे किंवा काहीतरी, तर ते प्रेसिडेंटला थ्रेट म्हणून मानलं जातं आणि तुम्ही यू विल बी शॉट ॲट साईट. तर असा सगळा त्याचा लवाजमा. ऐकलंस ना? लहान मुलांना सवलत असेल. हा, लहान मुलांना सवलत असेल कदाचित, वाचलंस. पण ते असं असतं. आपल्याला जर कोणाला सोबत घेऊन जायचं असेल तर म्हणजे त्यावेळेस कसं? हा, तुम्ही तुमची यादी देऊ शकता त्यांना, त्यांचे सगळे डिटेल्स द्यावे लागतात, फोटो, मग त्यांच्या नावाने एक ID कार्ड बनतं सरकारकडनं आणि त्याच लोकांना एंट्री असते. त्यांना एक वेगळं पोडियम असतं असं वरती, तिथे त्यांना बसवलं जातं. आणि आणि ते तुम्ही आधी सांगून ठेवायचं की ते कुठे बसणार आहेत, कारण त्यांची पण बसायची, कुठे कुठे बसायची ते ठरलेलं असतं. म्हणजे तुम्हाला अवॉर्ड मिळताना मग ते जेव्हा उभे राहतात टाळ्या वाजवायला, तेव्हा कॅमेरा एक त्यांच्याकडे जातो. अच्छा. असं ते सगळं हे असतं. सो थाट असतो बेसिकली. गंमत काय तर तो थाट आहे सगळा. त्याला ते लोकही प्रचंड प्रेस्टिजियस मानतात, जे आपल्याकडे इतर अवॉर्ड्समध्ये होत नाही. स्वतः अवॉर्डच त्यांची मॉकरी करत असतात, असं मी कायम नोटीस केलं. सो हा एकमेव अवॉर्ड असा म्हणू आपण जो सिरियस सिनेमा सेलिब्रेट करतो, आणि म्हणून तो मिळण्याला सगळा प्रत्येक फिल्ममेकर झगडतो. लकी असं 2दा मिळालंय. हो, म्हणजे खरंच लक आहे, अजून काहीच हे नाही. लक आणि तपस्या म्हणून थोडीफार. लक कसं, काम जास्त. ते थोडे पर्सेंट लागले. पहिलं वाटायचं लक आहे, आता नाही वाटत दुसरं मिळाल्यावर लक आहे म्हणून. ते माझं आहे दुसरं असं वाटतं. नाही, यू डिझर्व दिस. शशी, जिप्सीला नॅशनल इंटरनॅशनल मधल्या सगळ्या मोठ्या मोठ्या फेस्टिवल्समध्ये नावाजली गेली, ती अवॉर्ड्स मिळाले, ॲप्रिशिएटही झाली. एक पहिली फिल्म करताना मी जेवढं तुझ्याबद्दल ऐकलं, एक असिस्टंट डिरेक्टर करत करत तू ह्या फिल्मचा डिरेक्टर झालास. पहिली फिल्म डिरेक्टर म्हणून करताना आपण बायको करताना पण एवढा विचार करत नाही, तेव्हा पहिल्या स्टोरीचा विचार करतो. ऑब्व्हियसली तूही गेलं असेल तसं काही. तर काय होतं म्हणजे ही स्टोरी निवडण्यामागे काय तुझं थॉट प्रोसेस काय होता? म्हणजे पहिलं तर मला एक फिल्म करायची होती आणि मी बऱ्यापैकी थोडंसं वाचन आहे माझं, तर मला असं वाटत होतं की एका सामाजिक विषयावरती एखादी फिल्म करावी. तर मी 10वीत असताना, म्हणजे 10वीपर्यंत मी गावाकडं होतो आणि 7वीमध्ये हा इव्हेंट बघितला होता मी. म्हणजे ही जी गोष्ट आहे जिप्सीची, एका भटक्या छोट्या मुलाची गोष्ट आहे, जी म्हणजे त्याचं एवढं याच्यातून आलेलं असतो की त्याला रोज म्हणजे खायला ताजं मिळत नसतं. त्याला वाटत असतं की आपल्याला ह्या गावातल्या लोकांसारखं खायला मिळावं, आणि त्याला पण ते बऱ्याच वेळा तो ट्राय करत असतो, पण त्याला ते मिळत नाही. आणि मग त्याला ते वासावरतीच भागवावं लागतं आणि त्यातनं त्याला एक वास घ्यायची सवय लागते, आणि ती सवय त्याला शाळेकडं घेऊन जाते. अशी बेसिकली त्याची गोष्ट आहे. खिचडी. हां, तर ते शाळेकडे घेऊन जाते, अशी ती जिप्सीची गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की मी 10वीपर्यंत गावाकडे होतो. त्यावेळेस 7वीत असताना मला वाटतं की आमच्या गावामध्ये ही डोंबारी समाजाची गोष्ट आहे, डोंबारी समाजावरती आहे. तर डोंबारी समाजात मी एक दिवशी संध्याकाळी बघितलं की ती जी जमात आहे डोंबारी, ती आमच्या गावामध्ये आली होती. आणि त्यावेळेस ना त्यांची उत्पादनाची साधनं बरीच म्हणजे नव्हतीच, म्हणजे त्यांच्याकडं काय. आणि एंटरटेनमेंटची साधनं एवढी वाढली होती की त्यांना कोणी ती डोंबारी खेळ काय बघायला जात नव्हतं, आणि त्यातनं त्यांचं काही मिळायचं नाही त्यांना. आणि मग त्यांनी ते खेळ केला आणि निघून गेले. पण असं झालं की आमच्या गावामध्ये असं एक व्यवसाय, उद्योगधंदा आहे की त्यांना ते काम मिळालं थोडंसं. तर ते पहिल्यांदा 2-3 दिवस राहिले, तर त्यांची जवळजवळ 16 लोकांची फॅमिली होती. म्हणजे त्याचे आईवडील, तो उत्तम पवार नावाचा त्यातला जो मोठा मुलगा आहे त्यांचा, त्याचे आईवडील, तर उत्तम पवारचे 15 भाऊ, आणि आणखीन आय थिंक 2-3 बहिणी वगैरे असतील.
ती सगळी तिथं आली होती. तर त्या दिवशी उत्तम पवारने डिसिजन घेतलं की 2-3 दिवस राहिल्यानंतर की आता हे आपलं तर ह्यातनं काही पोट भरत नाही आणि आपण इथंच थांबावं आणि काहीतरी कामधंदा करावं इथंच. तो थांबला तिथं आणि बाकीचे त्याचे भाऊ निघून गेले तिथून. मग पुढच्या वर्षी काय झालं की हे फिरत असतात दरवर्षी. पुढच्या वर्षी आले, त्यानंतर त्यांना लक्षात आलं की अरे उत्तम पवार राहिला, त्याला काम काहीतरी मिळतं खाय तिथं. तर त्यातले 2-3 जण राहिले, बाकीचे निघून गेले. असं करत करत ते 3-4 वर्षामध्ये सगळी फॅमिली तिथे येऊन राहिली. तर आत्ता गोष्ट अशी की त्या उत्तम पवाराला ग्रामपंचायतने घर दिलं, घरकुल योजनेतनं घर दिलं. त्याच्यानंतर त्याला आता रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे आणि त्याचा मोठा मुलगा जो होता, जे कबीरने कॅरेक्टर केलं त्याच्यामध्ये, तर तो 9वीपर्यंत 8वी का 9वीपर्यंत शाळेत शिकला तो शाळा. तर ही गोष्ट मला फार आवडली होती. मला वाटलं की अरे ह्याच्यावरती एक गोष्ट लिहायची या इव्हेंटवरती, आणि मग मी ती गोष्ट लिहिली आणि त्याच्यावरती पहिली फिल्म केली. हा इव्हेंट म्हणजे हे कळलं कसं तुम्हाला, कुठून? मी बघत तुमच्या गावातलं? हो, मी माझ्या गावातच. मी शाळेला होतो त्यावेळेस मी तिकडे ते मी समोर पाहिलं. हो, मी समोर पाहिले. थोडंसं सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन. हा. बरं, मला गौरीला एक विचारायचं आहे. जेव्हा सुजयने तुला फिल्मबद्दल विचारलं त्यावेळेस त्याने सांगितलं होतं की शाळा ब्लॅक अँड व्हाईट असणार आहे, कारण एका मुलीला आपण ब्लॅक अँड व्हाईट दिसणार म्हणजे इन्स्टावरती पोस्ट टाकेपर्यंत ठीक आहे, पूर्ण सिनेमाभर ब्लॅक अँड व्हाईट दिसणार आहेस असं काही सांगितलेलं आहे ना आधी? हो, सांगितलं होतं, पण मला नाही समहाव असं वाटलं. भारी असंच वाटलं मला. ब्लॅक अँड व्हाईट मधलं जे सौंदर्य आहे ते कोणीही खूप जास्त सुंदरच दिसतं ब्लॅक अँड व्हाईट म्हटल्यावर असं मला. आणि आपण जुने पिक्चर्स जे होते ते पाहिलेले होते, त्यातल्या ॲक्ट्रेसेस किती सुंदर दिसायच्या हे पाहिलेलं होतं. तर कुठेतरी आपणही तसे दिसलो तर काय, असा एक विचार आला. सो मला बिलकुल खूप सुंदर दिसलीस, पण मला फक्त हा हुक पॉईंट होता, सुजयला विचारायचं होतं म्हणून का. मग सरळ त्यालाच विचारायचं. अरे पण मला ॲप्रिशिएट करायचं होतं तुला, तू खूप सुंदर दिसलीस. थँक्यू. ब्लॅक अँड व्हाईट का एकतर करायला मिळत नाही, विषय होता तसा, आणि तो अभ्यास आहे एक पूर्ण सिनेमॅटोग्राफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे तर मग कसं करायचं आहे, काय कपडे असतील, रंगसंगती कशी असेल. कारण हा ब्लॅक अँड व्हाईट म्हणतोय आपण, हे 2च रंग म्हणतोय, पण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण शेड्स ऑफ ग्रे असतात, पूर्ण व्हाईट टू ब्लॅकपर्यंतचे. तर आम्हाला त्याच्यात जास्त इंटरेस्ट होता की ही फिल्म ब्लॅक अँड व्हाईट नाही, ही ग्रे आहे फिल्म, आणि तो ग्रे काय असावा तो टॅप करायचा हा सगळा अभ्यास होता. सो हे करताना करून बघणे हाच त्याच्यात एक्सपेरिमेंटेशन हा खूप मोठा भाग होता. प्रोड्युसर्स होते सहमत की सगळीकडे? हो, एकदम. कारण कथा जी होती त्याला इमॅजिन जर करायला गेलं, तशी दृष्टी असेल आणि इमॅजिन करायला गेलं तर ती तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटच दिसावी. आणि हा जो अट्टहास किंवा काय म्हणू, एक प्रकारे तो गिमिकीच म्हणेन मी, किंवा की तो नवीन येतोय 2025मध्ये येतोय म्हणून कलर, याला काय उत्तर नाही आहे. कलरला उलटं कमी उत्तर मिळत होती मला की का कलर, याला मला काही जस्टिफिकेशन नव्हते फार. पण ब्लॅक अँड व्हाईटला माझ्याकडे खूप प्रोज अँड कॉन्स आणि त्याचं वाय दिस याची खूप उत्तरं होती. आणि कास्टिंगचं कसं, म्हणजे गौरीच कशी, म्हणजे त्यात पाहिलं तर फक्त श्यामची आई नाही, श्यामचा मोठा भाऊ जो ऑलमोस्ट तिच्या इतकाच उंचीला दिसत होता फिल्ममध्ये. तर ते त्याची सुरुवात झाली ॲक्च्युली, मी श्यामची आई का बनवला इथनंच त्याची सुरुवात होते. पूर्वीचा श्यामची आई जेव्हा आपण वनमाला यांना बघतो त्या 40-45 वर्षाच्या दाखवल्यात आणि त्यांचे ते सगळे मुलं दाखवलेत. मी जेव्हा कादंबरी वाचली तेव्हा असं लक्षात आलं की तेवढ्या त्या जगल्याच नव्हत्या, 35व्या वर्षी तर त्या वारल्या होत्या. सो म्हणजेच ही कथा होते एका 25 वर्षाच्या मुलीची, आणि तेव्हा मला वाटतं लग्नही लवकर, बरोबर 14व्या वर्षी लग्न व्हायची. सो बाय द टाईम ती 25 होती तिला 5 मुलं होती का 3 मुलं होती. एका 25 वर्षाच्या मुलीची गोष्ट जिने तिच्या मुलांवर अशा प्रकारचे संस्कार केले ज्यामुळे असा एक फ्रीडम फायटर तयार झाला. सो असं लक्षात आलं की आपल्याला काय सिनियर कोणी ॲक्टर नको आहे, आपल्याला प्रॉपर 25-27 वर्षाची मुलगीच हवी हे प्ले करायला. मग अनेक ऑडिशन्स झाल्या, त्यामध्ये गौरीचं एक नाव आलं. मग मी गौरीला कॉन्टॅक्ट केला, तिला बोलवून तिच्याकडनं स्क्रिप्ट वाचून घेतली, तिचा आवाज कसा आहे ते चेक केलं, आणि मग एक
2-3 राऊंड झाल्यावर विश्वास जेव्हा बसला तेव्हा मग शी वॉज ऑफर्ड द रोल. तुला वाटतं का श्यामच्या आईसाठी गौरीची बेस्ट कास्टिंग किंवा गौरीची बेस्ट कास्टिंग काय, असं तू जर तिचं पाहिलंस फिल्मोग्राफी तर काय वाटतं तुला? हो, म्हणजे मी म्हणेन की मला नाही वाटत तिला असा रोल मिळणार आहे परत. वाव, थँक्स. नाही म्हणजे मी खरंच खूपच म्हणजे मोटिवेट झाले मी ह्याने. ओके. पण मी खरंच सांगतो की म्हणजे हा डेफिनेटली आतापर्यंतचा बेस्ट होता असं मला वाटतं. येस, पण ह्याच्या पुढे मला कधीच एक असा रोल प्रकारे मिळणार नाही. सुरुवात करणं अशी एवढा स्ट्रॉंग असं कॅरेक्टर मिळणार नाही परत. असं कॅरेक्टर एवढ्या स्ट्रॉंगली पोर्ट्रे होणारं ज्याच्यावरती म्हणजे काय होतं ना, म्हणजे मी आता मला पण 15 वर्ष झाली या इंडस्ट्रीत. मी अनेक ॲक्ट्रेसेस बघितल्या आहेत जर्नी करताना. त्यामुळे त्या हक्काने किंवा त्या अभ्यासाने सांगतो की टायटल रोल मिळणं एखादं तुमच्या फिल्मोग्राफीच्याच आयुष्यात, म्हणजे करीना कपूरला पण एकदाच येतं ते, करिश्मा कपूरला पण जुवेदा एकदाच येतं, तसं ते टायटल मिळणं, टायटलचा तो रोल मिळणं ही तिच्या नशिबाचा हा भाग. पण जेव्हा तो झाला तेव्हा मला नाही वाटत गौरीशिवाय कोणी तो केला असतं किंवा मी कोणाला घेतलं असतं. जवळपास सगळेच अवॉर्ड बॅक केल्यानंतर तिने ते प्रूफ पण केलं. एक्झॅक्टली. त्यामुळे आणि अजून एक कास्टिंग होती तिची जी एकदम परफेक्ट होती. तिने एक सिरियल केली होती, बायको अशी हवी. म्हणजे बघ ना, सगळ्या बॅचलर्सला वाटेल बायको अशीच हवी. ते तिलाच अनुभव येत असतील आता बरेच, कशी बायको हवी आणि कशी नको ते. हो, त्या नावावरून झालं होतं बऱ्यापैकी. तेव्हा सोशल मीडियावर तसं येत होते खाली काय काय कमेंट्स. पण मला असं होतं की ती जी दिसतीये तशी मी मुळात अजिबातच नसल्यामुळे तुम्ही भेटल्यावर असं म्हणाल की बायकोशी नको असंच म्हणाल असं मला माहित होतं. पण त्याने जास्त मला आयडिया नव्हती एवढी. मला ऐकून होतो की हिने काम केलंय सिरियलमध्ये, पण कदाचित बाय द टाइम आम्ही भेटलो तोपर्यंत ती पूर्ण बंद होऊन 6-1 महिने झाले होते. त्यामुळे ती अशी टीव्हीवर कुठे दिसत नव्हती त्या काळात. सो एक प्रकारे तो फाइंडच होता. असं बेस्ट फाइंड होता. जिप्सीच्या कास्टिंग बद्दल काय सांगशील, कबीरच्या म्हण किंवा आणखी? हो, कबीरच्या कास्टिंगचं म्हणजे ते तसा ॲक्सिडेंटली झालेलं आहे. मी कबीरच्या जे कॅरेक्टर होतं, ज्योत्या नावाचं कॅरेक्टर त्या फिल्ममध्ये, त्याच्या आधी तिथं मुलगी होती एक. अच्छा. हां, मुलीची गोष्ट होती ती. आणि आय थिंक कोविड-19 आलं ना आपल्याकडे, 20 आलं. तर 2020ला आम्ही प्री चालू केलं होतं आणि तिथं एक मुलीचं कास्टिंग केलं होतं. इथलीच होती ती. तिचं कास्टिंग केलं होतं. ती छोटी मुली कबीरच्याच वयाची होती. आणि त्याच्यानंतर काय झालं, आमचं काम सुरू असताना मग आता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. ते सर्कस करतात रोडवरती, तर त्याचं तिला ते ट्रेनिंग घ्यायचं होतं. त्याच्यानंतर बाकी आमचं वर्कशॉप होतं, बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. तिला ती जिम्नॅस्टिक वगैरे क्लास लावला होता. आणि त्याच्यामध्ये काय झालं की आमचं शेड्यूल लागलं आणि लॉकडाऊन झालं. हां, त्याच्यामुळं मग ते थांबलं. आणि आमचं शूटिंग असंच होतं की कारण त्याच्यामध्ये उन्हाळा पावसाळा आहे फिल्ममध्ये, तर आम्ही एप्रिल मे आणि जून जुलै असं शूट लावलं होतं. आणि नेमकं उन्हाळ्यामध्येच आलं, तर थांबलं. मग आता डायरेक्ट शूट होतं ते पुढच्याच वर्षी. मग नेक्स्ट इयर आम्ही परत गेलो, पुढच्या वर्षी सगळं. नेक्स्ट इयर सेम परत झालं, बॅड लक. परत सेम झालं. त्याच वेळेस परत शूट थांबलं. त्याला मोरल डाऊन होत असेल ना. झालं की एक तर फिल्म बनवता नाकी न येतात, त्यात सगळं तोंडाशी येऊन ताटात वाढलेलं. नाही, त्यावेळेस हाल झाले आपल्या इंडस्ट्री म्हणून, खूप हाल झाले लोकांचे, ॲक्टर्स आणि कितीतरी टेक्निशियन्स. मला आठवत आहे माझे काही सिनेमांवरचे बूम ऑपरेटर्स म्हणा किंवा स्पॉटवाले आर्टमधले, हे स्विगी आणि झोमॅटोच्या गाड्या चालवत होते त्या काळात. जस्ट टू रॅपिडो आणि हे सगळं. आत्ता पण खूप मंदी आहे सध्या सिनेमा जगात, म्हणजे हिंदी पण खूपच मंदी आहे. तर आत्ता पण बरेचसे लोक ते रॅपिडो वगैरे करत आहेत मुंबईमध्ये, कारण हार्डली काहीशा फिल्म चालू आहेत बॉलिवूडच्या. एवढी मोठी इंडस्ट्री म्हणतो आपण आणि काही ती 4 फिल्म चालू आहेत, त्या पण सगळ्या म्हणजे मोठ्यांच्या, म्हणजे रणबीर कपूरचीच चालू आहे असं. तू बोलत होतास काय? तर 2 वर्ष सेम झालं आणि ते थांबलं, शूट थांबलं. आणि फक्त शूटच नाही थांबलं, तर माझा प्रोड्युसर पण बॅकआउट झाला. प्रोड्युसरही बॅकआउट झाला. त्याच्यानंतर त्यांनी काही खर्च केले ते अमाऊंट, तो मला रिटर्न मागायला. आता मी तर ते पैसे सगळ्यांना वाटून टाकले होते, कारण मी पण को प्रोड्युसर होता ना त्या फिल्म. तर म्हणला की नाही, मला तू कर पुढं कंटिन्यू. 2 वर्ष आपण लेट झालो आणि मला रिटर्न दे. आता मला
फिल्म तर करणं अवघडच होतं, मला त्याचे पैसे कर्ज झालं, ते कर्ज द्यायचं होतं. मग मी माझं ऑफिस वगैरे सगळं बंद केलं. नेक्स्ट इयर मी सगळं थांबवलं होतं. मग म्हटलं पुढच्या वर्षी मला वाटतं जानेवारीमध्ये वगैरे मी इतका अस्वस्थ झालो की अरे 3रं वर्ष पण आपलं शूट झालं नाही. मी ती वाइंड अप करून टाकलं. माझं ऑफिस मी बंद केलं, ते सगळं मी गोडाऊनमध्ये ऑफिसचं सगळं देऊन टाकलं सगळं आणि थांबवलं सगळं. आणि मला फेबला फार अस्वस्थ वाटायला लागलं. आय थिंक जानलाच की नाही यार, मला सगळं झालं होतं. मी त्याच्यावरती माझं स्क्रिप्ट मला वाटतं 16 ड्राफ्ट झाले होते. बाकीचं कास्टिंग झालं होतं माझं सगळं, माझे वर्कशॉप झाले होते, सगळं झालं होतं, लुक टेस्ट वगैरे सगळं झालं होतं. आणि असं वाटलं की नाही यार, मला दुसरी फिल्म नाही करायची. मी दुसरी एक फिल्मचा ट्राय करत होतो आणि मी म्हणलं नाही, मला जिप्सीज करायची. आणि मी माझा लहान भाऊ आहे विकास, जो साऊंड रेकॉर्डिस्ट आणि डिझायनर आहे, त्याला फोन केला आणि म्हणलं यार मी ती नाही आपण फिल्म करत, जिप्सीज करतोय. तो म्हणला अरे पण प्रोड्युसर कुठे आपल्याकडे? म्हणलं आपणच करायचे. म्हणलं पैसे? तो म्हणला की पैसे कुठे? म्हणलं स्टुडिओसाठी आपण चालूच होतं ना, स्टुडिओ आमचा साऊंडचा स्टुडिओच करणार होतो आम्ही. तर म्हणलं ते पैसे आपण टाकत. म्हणून पण तेवढ्यात होणार नाही. म्हणलं बघूयात काहीतरी आमचे काय ते होते पैसे किंवा काही सेविंग्ज होत्या किंवा फायनान्स घेऊयात म्हणलं. आणि मग असं आम्ही चालू केलं. मग परत सगळ्यांना बोलवलं मी. आणि एक गोष्ट लक्षात आली की ती जे आईसाठी जिचं कास्टिंग केलं तर ती त्यावेळेस प्रेग्नंट होती. त्याच्यामुळे ती करू शकत नव्हती. ज्या मुलीला मी कास्ट केलं तर छोट्या मुलीला लीडसाठी, तिची खूप हाईट वाढली होती तिची. 3 वर्ष झाली. हां, त्यात खूप म्हणजे ते लॉकडाऊन पण होतं आणि तिची आई पण फार इतकी जरा एक्सायटेड होती. तिने सांगितल्यापेक्षा बऱ्याच गोष्टी जास्त करून घेतल्या, त्याच्यामुळे ते खूपच तिची हाईट वाढली. आणि घरी अभिनयाची सगळी कार्यशाळाच भरते लहान मुलांचं. ते हिरोईनच्या आईचं असतं. हो, तेच. आणि मग ते परत असं आलं की आता थांबूयात. आणि मला अचानक मी ऑफिसमध्ये होतो, मी दुसरं ऑफिस म्हणजे चालू केलं. मी कबीरला एक दिवशी घेऊन गेलतो ऑफिसला. आणि माझं असं लक्षात आलं की यार एक गोष्ट होऊ शकते आता, की जर मुलगी ऐवजी मुलगा. आणि त्या मधल्या काळामध्ये मी दुसरे शोधल्या मुली, पण तसं मला कोणी मिळालं. आणि मिळालं जरी असतं तरी ते परत ट्रेन वगैरे ह्या गोष्टी होत्या, त्या करायच्याच होत्या. आणि मग नव्हतं. मग मी विचार केला एक गोष्ट करू शकतो म्हणलं, आपण मुलगी ऐवजी मुलगा घेतला तर. आणि मग मी विचार केला कबीरचा. आता मग आमच्याकडे बरेच म्हणजे महिनाभर वगैरे शूटला राहिलं होतं आणि ह्या गोष्टी नव्हत्या. मग मी विचार केला की अरे आपण आता हे त्यातला जो पार्ट होता सगळ्या सर्कसचा, तो म्हणलं तो काढून टाकू. आता तो शक्यच नाही, फिल्म करायची तर हे काढून टाकू आणि त्याच्याऐवजी ॲक्टिंगवरती फोकस करू. आणि कबीरच्या कामावरती मला माहीत होतं, कारण कबीर बरोबर आम्ही त्याच्या आधी पण खूप फिल्म्स केल्यात, कामं केलेत आधी. तर मग मी विचार केला की ॲक्टिंगवरती फोकस करू, जेणेकरून बाकीच्या गोष्टी जरी नसल्या तरी एवढं काय वाटणार नाही. म्हणजे मला दिग्दर्शक म्हणून ते वाटलं आहेच आहे, शेवटपर्यंत वाटत राहणार. पण म्हणलं ठीक आहे. आणि मग मी कबीरचं कास्ट केलं आणि मग असं त्याचं झालं कास्टिंग त्याच्यात. मग कबीर, तुला कसं वाटलं? कास्टिंग पण झाली आणि थेट नॅशनल अवॉर्ड. कास्टिंग करताना मला कळलं बी नाही का कास्टिंग केली. काय कधी कास्टिंग केली ते कळलं बी नाही. मग डायरेक्ट शूटिंगला नेलं. कसं वाटलं रे शूटिंग मध्ये? म्हणजे खूप छान. तू बाबा म्हणतो पप्पा म्हणतो, काय म्हणतो? बाबा. हां, बाबाने सांगितलं ना की आधी पण वगैरे गेलेलं, तर म्हणून बाबा जेव्हा डिरेक्टर म्हणून सांगतो ॲक्शन वगैरे बोलतो, तेव्हा काय तुझं काय अनुभव सांग ना मला शूटिंगचा तुझा. शूटिंग चालू झाली तेव्हा उन्हाळा होता. उन्हाळ्यामध्ये आम्ही डॉंबरे, आम्हाला चप्पल नाही. आम्ही डोंबरी, आम्हाला चप्पल नाही. किती छान आणि तेव्हा गावाकडे डांबरी रस्ते. अरे हां. आणि डांबरी रस्त्याने बिना चप्पलेचे चालूच होतं. एवढे पाय भाजलेले ना, एका सिने तर रडलेलो. आणि मग हे पप्पाला असं वाटलं नाही कधी अरे मी तुझा पोरगा आणि मला असं त्रास देतो, असं काही नाही वाटलं? नाही. पप्पा नंतर लाड करायचा, बाबा नंतर लाड करायचा. हां, मोबाईल द्यायची. आणि मग अजून मग हे तर तुला त्रास झाला, छान काय वाटलं करताना? खंड्याबरोबर करताना, खंड्या म्हणजे एक डॉग आहे त्यामध्ये, त्याच्याबरोबर करताना खूप छान वाटलेलं. खंड्याला असं सांगायला लागायचं का नाही काय करायचं वगैरे? मग मागं पडायचं माझ्या. तर त्याचं आम्ही त्याच्यामध्ये कुत्रा आहे आणि आम्ही ते आधीच घरी आणून ठेवलं होतं आमच्या की कबीर बरोबर. म्हणजे कबीरच्या कास्टिंगचं पण आधी आणलं होतं ते. म्हणजे माझी तरी किमान त्याच्याबरोबर जरा मैत्री होईल.
आणि नंतर मग कबीरचं त्याचं ऑलरेडी घरी असल्यामुळे बॉन्डिंगच होतं आणि त्याचं नंतर कास्टिंग झालं. तर एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता, कबीर त्याला सोडत सगळं नव्हता. ऐकायचं. हो, सगळं ऐकायचं. माझा नाही ऐकायचा तो, त्याचा ऐकायचा तो. वा. आणि इतकं त्यांचं होतं की तो वेगळा झोपत पण नव्हता. आम्ही सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचो. त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडच्या सगळ्या त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फाडून टाकायच्या. 3-4 गाद्या फाडून टाकल्या त्यांनी आणि मग तो ओरडायचा आणि मग वरती येऊन झोपायचा मग कबीर बरोबर. चला पिठावाल्यांनी टेन्शन दिलं. काळजी एवढी घेतली. पण त्याच्यामध्ये आणखीन एक सीन होता की ज्याच्यामध्ये हे त्यांना त्या डोंबऱ्यांना काही कारणास्तव त्या कुत्र्याला एका ठिकाणी त्या ट्रॅव्हलमध्ये बांधून जावं लागतं. पुढं एक ठिकाणी बांधतात आणि निघून जातात. पण ते फार मनावरती दगड ठेवून तो जो उत्तम पवार आहे तो ठेवतो आणि जातो. कबीर तो सीनच करायचा नाही, तो रडायचाच तो सीन करायचा. आज पण त्यांनी फिल्म एवढ्या वेळा बघितली असेल बऱ्याच फेस्टिवलला, पण तो सीन आला की तो डायरेक्ट बाहेर जातो, नाहीतर रडतो, बघत नाही तो सीन बघत आठवून नाही. रडायला आलं त्याला. हा. ते आता कुठे खंड्या कुठे आता? ते गावाकडे. मग तुम्ही आणलं नाही तुमच्या बरोबर? आठवण येते त्याची. अरे तुला माहितीये का, आपण खंड्याला काहीतरी निरोप पोचवू, तुला त्या अवॉर्ड मिळाला ह्या फिल्मसाठी. खंड्या खूप खुश आहे. हे टिश्यू घे. काल त्यांनी एक पोस्ट केली, त्यांनी एक पोस्ट केली त्याच्या अकाउंटवर फेसबुकच्या, की त्या एक फोटो आहे खंड्यात ते झोपलेत. त्याने असा हात ठेवला, खंड्या त्याच्या खांद्यावरती झोपले, 2 जण असे झोपलेले. तर ते परवा एक पोस्ट केली की त्याच्यामध्ये ते लिहिले, खंड्या आता आपल्याला स्टेट आणि नॅशनल दोन्ही अवॉर्ड मिळाले बरं का, त्यातला कोणता एक तुला ठेव आणि एक मला दे. सो स्वीट. हा. अरे एवढं मोठं मध्ये तुझं रडतो काय, थोडं स्ट्रॉंग हो काय. नाही खंड्याला खूप आनंद झालाय. नाही, जो प्राण्यासाठी रडतो ना तो खूप हे असतो. मला कायम ठेव आहे तुझ्या बरोबर. आता मांजरी घ्यायच्यात ना आपल्याला. सो स्वीट. गौरी मस्त. सॉरी, एकच मिनिट. एवढा तो सेन्सिटिव्ह आहे, त्याच्याकडून काम करून घेणं सोपं गेलं असेल. खूप सोपं, कारण त्याचं मला माहिती आहे, तो त्याला एकदा त्याचं स्क्रिप्ट त्याला एकदा वाचली. मी मगाशी त्यांच्याशी बोललो की त्याला मी बाहेरच्या पण जो डिरेक्टर वर्क करतो त्यांना तेच सांगतो की फायनल डायलॉग असतील तर त्याला सांगा, किंवा मग ते सेटवरती चेंज करणार असेल तेव्हा सांगा. कारण तो यांनी एकदा ऐकले ना त्याच्या तेच लक्षात राहतात आणि तो कधीच विसरत नाही. आणि त्याला काही सांगू दे, म्हणजे अगदी त्याला कंटिन्युटीपासून सगळ्या गोष्टी, म्हणजे तो सेटवरती आर्टच्या मुलांना त्यांना फसवायचा. इकडच्या हातातली पिशवीकडे घ्यायचं, माझं बरोबर आहे ना, हां चला टेक करा, काय बरोबर आहे इकडं होती म्हणायचं. असं त्याच कंटिन्युटीपासून सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात असतात. डायलॉग तर कधी विसरत नाही, त्याच्याच नाही को आर्टिस्टचे पण कधी विसरत नाही. तर टेकमध्ये एखादा आर्टिस्ट विसरला तरी तो गपचूप सांगतो त्यांना डायलॉग. बाई का नाही अवॉर्ड डिझर्व करत. मग काय. आणि ते पाय भाजलेल्याचे ते बक्षीस आहे ते. हो हो हो, ते 42 डिग्री तापमान होतं आणि तिकडचं फक्त ते डांबरी रोडच नव्हता, डांबरी रोड कुसळं, ते राहतातच सगळे जंगल ह्याच्या. आणि फक्त एकटं त्याच्या पायात चप्पल नव्हती. फिल्ममध्ये तसं होतं, सगळ्यांच्या पायात असायची. तर त्याला एवढा त्रास व्हायचा ना, त्याच्यामुळे मी ते शेड्यूल होईपर्यंत मी स्वतः चप्पल नाही घालायचो शूटिंगला. तर ते त्या कुसळातून पायात, आणि ते त्यांना सवय असते त्या डोंबऱ्यांना, त्यांना काय वाटत नाही, काटा घुसला तरी ते लक्ष पण देत नाही. तर ते चेहऱ्यावरती नाही दिसलं पाहिजे होतं. हा मोठा टास्क होता आणि तो करायचा तसा. ते दिसायचं नाही, मग काटा घुसला, कुसळ घुसलं, पाय भाजले, चेहऱ्यावरती अजिबात नाही दिसायचं. टेक नंतर मग जे काय असेल ते. या केसमध्ये खरंच लक नाही आहे, हे मेहनतच आहे. हो, हा अवॉर्ड मेहनतीचाच आहे. पावसाचे पण आमचा सिक्वेन्स होता कोकणामध्ये, जवळजवळ 10 दिवस होतं, सलग 10 दिवस पावसात भिजत होता. नंतर आजारी पडला. तर आमचं बजेट संपल्यामुळे आम्ही ते गॅप नव्हतो घेऊ शकत आजारी पडल्यामुळे. त्याला सांगितलं, कबीर आपल्याला फिल्म करायची ना कम्प्लीट. तो म्हणायचा हो बाबा, तर तुला हे करावं लागेल. मी टेकच्या आधी त्याला औषध पाजायचो आणि मग तो टेक द्यायचा. तो 10 दिवस सलग भिजत होता, तरी खूप मेहनत घेतली. एक वेगळं पॅरलल जर्नी हो तुझी बाबा म्हणून चालू हो हो, असणार ते तेव्हा. मला माहिती. केवढं कसं केलं असेल काय माहिती. ते फार बाप म्हणून फार वेगळं होतं, डिरेक्टर म्हणून फार वेगळं असायचं. ते बॅलन्स करणं खूप अवघड होतं. ते न्यूज ऐकल्यानंतर तर मग काय हो, सांगूच नाही. बाई सगळ्या जखमांवर मलम होती ती. एक आठवण मला सांगायची म्हणजे कबीरची, की मी हे तेव्हाच नॅशनल जाहीर म्हणजे सेरेमनीला जातानाच नंतर करणार होतो पोस्ट, तरी आत्ता मी सांगतो
एक शॉर्ट फिल्म आम्ही करत होतो, म्हणजे केली. त्याच्यामध्ये कबीरचं एक कॅरेक्टर होतं आणि मी त्याला तेव्हा सांगितलं होतं, हे बघ हे आठवतं तुला कोणचं? सुरमाबद्दल? हां, तर ते कॅरेक्टर होतं आणि मी त्याला माझी कामाची पद्धत आहे की मी अशी स्क्रिप्ट वगैरे वाचून दाखवत नाही, म्हणजे चाइल्ड आर्टिस्टला मी त्यांच्याबरोबर म्हणजे त्या गोष्टी करायला लागतो. तर मी एक वर्षभर आधी ती शॉर्ट फिल्मची त्याला स्क्रिप्ट एक दिवशी म्हणलं तुला एक गोष्ट सांगायची मला, बस. मग आम्ही सगळे आमच्या घरात बसलो होतो संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आणि मी त्याला ती गोष्ट सांगायला लागलो. ती गोष्ट सांगितली आणि तो इतका रडायला लागला आणि उलट्या करायला लागला रडत. आणि मग त्याच्यानंतर मी त्याला सांगितलं हे आपल्याला फिल्म करा. थोड्या दिवसानंतर सांगितलं की आपल्याला फिल्म करायची आणि तुला माहिती आहे का म्हणलं, ही फिल्म केली की तुला नॅशनल अवॉर्ड मिळणार म्हणलं. हां, आणि आपण दिल्लीला जाणार आणि फ्लाईटने जाणार. तोपर्यंत तो कधी फ्लाईटमध्ये बसला नव्हता. आणि फ्लाईटमध्ये जाताना त्या एअर होस्टेस असतात ना, त्या अशा ट्रे घेऊन येतात ज्याच्यामध्ये किंडर जॉय असतात आणि ते इंग्लिशमध्ये बोलतात, एक्सक्यूज मी सर, डू यू वॉन्ट किंडर जॉय? आणि मग तू सगळे किंडर जॉय घ्यायचे. म्हणला बाबा मी करणार का? आणि त्यांनी इतकं त्याच्यात पण सुंदर काम केलं, पण त्यावेळेस त्याचं काही झालं नाही. पण ह्यावेळेस त्याला ते मिळालं नॅशनल. तर आता ह्यावेळेस जाताना मी ते सांगणार आहे त्यांना, किंडर जॉय घेऊन जाणार आणि फ्लाईटमध्ये त्यांना सांगणार की हे करायचं आणि ते मी शूट करणार आहे. एक सुजय, तुझ्या पहिल्या फिल्ममध्ये पण लहान मुलं होती. हो हो. श्यामच्या आईमध्ये पण. तू कसं डील करतोस सेटवरती लहान मुलांसोबत काम काढून घेणं वगैरे? इथे तर भाई हा सुपर सेन्सिटिव्ह पोरगा आहे. मला शाळेच्या वेळेसच कळालं की लहान मुलांना फर्स्ट ऑफ ऑल त्यांना ट्रीटच लहान मुलांसारखं करायचं नाही असं. टिश्यू आहे ना. सो माझी अशी प्रोसेस आहे की मी म्हणजे शाळेला जाणवलं मला पहिले 2 दिवस की मी त्यांना असं आदेश देत होतो आणि काहीतरी करून घ्यायचा प्रयत्न. मला लक्षात आलं की लहान मुलांना पहिली गोष्ट लहान मुलं म्हणून ट्रीट नाही करायचं सेटवर. त्यांना अडल्ट आपण बघ लहान असताना आपल्याला कोणी असं उगू उगू करत असलं की त्यात तिडी घ्यायची त्या व्यक्तीची की मी पण मोठा आहे, मला पण असं आहे, मला पण ते पाहिजे असं वाटायचं ना. तर ते मला जाणवलं या 9वी-10वीचे, तेव्हा हे 9वीत होते सगळे लहान मुलं. सो हा तरी खूप लहान आहे, पण ॲटलिस्ट ती शाळावाली. दुसऱ्या वेळेस अजून आता माझी आता 1-2-3 महिन्यात फिल्म येईल अजून एक तुझ्या याला म्हणून. ती अख्खी 40 लहान मुलं आहेत त्याच्यात. तर ते सगळे असे कुठले महाराष्ट्रभरची पोरं आहेत ती सगळी गावठी. आणि ते त्यांचं कल्चर आणि भाषा घेऊन येतात. रॉनेस असतो मुळात, प्रचंड रॉ. आणि ते शिव्यांची फिल्म आहे त्यामुळे ते एकमेकांना नुसत्या अर्वाच्या शिव्या देत आहेत. तर त्यांना मला वेगळं हे करायला, त्यांचं मला बडी व्हायला लागलं. ते या वयाचे आहेत तर त्यांचं मला लिटरली मित्र व्हावं लागलं. आणि मग त्यांच्यासारखं त्यांना जे काय त्यांचे ज्या इनसाईड गोष्टी असतात, गप्पा असतात. आता काहींचा कसं आहे, काहींचे ग्रुप्स होते त्या वर्गामध्ये, तर त्या ग्रुप विरुद्ध ग्रुप असे त्यांचे सिक्रेट्स असतात. तर मग आणि ही ऑल बॉईज स्कूल आहे त्यामुळे ते त्यांचे ते काहीतरी खेळाचे सिक्रेट्स म्हणा किंवा त्यांचे अभ्यासाचे कॉम्पिटिशन्स किंवा एखादा जर नाटक किंवा हे आर्ट सर्कलमधले चांगले असतील त्या लोकांचे, तर तसे ते मग कोणाचं बीचिंग करत असतील तर आपण त्यांचा भाग होऊन की हो हो तो तसा, मग त्या ग्रुपमध्ये जाऊन हो 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 तो तसा, असं करून त्यांना एक होते सगळे वेगवेगळे ना, कुठनं पोरं शोधली होती. तर त्यांना एक वर्गाचे वाटावे म्हणून एक असं एक्सरसाइजेस घ्यावे लागतात त्यांच्याबरोबर. पण मी असं नोटीस केलं आहे की जितकं जास्त सांगू ना तेवढं ते फसत जातं लहान मुलांबरोबर. जितकं कमी डायरेक्शन देऊ, जितकं कमी बोलू त्यांच्याशी आणि त्यांना काय करायचं आहे, त्यांना रिॲक्टिव्ह म्हणून वापरायचं की ह्या पर्टिक्युलर सीनला तो रिॲक्ट कसं करतो लहान मुलगा, आणि त्यांनाच रिॲक्ट होऊन देऊन काय येते एक पहिला टेक, दुसरा टेक, तिसरा टेकमधनं. पण सांगितलं की ते मग तिथनं लगेच अशी गडबडच व्हायला लागते. तुला अनुभव असेल कदाचित की जितकं जास्त डायरेक्शन तेवढं ते मेकॅनिकल आणि खोटं होत जातं. तर आणि जितकं कमी बोलू तेवढं ते छान फुलतात ती पोरं. कारण त्यांनाही कळतं ओ पहिला टेक मी असं केलं, मग ते अजून जास्त ओपन अप होऊन दुसरा करतात, मग तिसरा करतात, मग कंटाळतात, मग रिअलिझम येतं. सगळा कंटाळा गेला की मग जे आहे ते खरं करायला लागतात. असं लहान मुलांच्या किस्स्यावरून एक सांगतो. मी मध्यंतरी मिलिंद दुकेंना त्यांच्या पोस्टमध्ये एका फिल्मला असेस करत होतो.
त्यांनी आधी भन्सालीला असिस्ट केलेलं आहे बरं. आणि भन्सालींच्या सलमानची जी फिल्म होती सलमान ऐश्वर्याची, त्या फिल्ममध्ये मागे डान्सरमध्ये एक लहान मुलगा होता आणि तो डायरेक्ट भन्सालींना विचारायचा, सर मिड शॉट आहे का लॉंग शॉट आहे? भन्साली तापट माणूस, येडा माणूस. हो. ते मिलिंद उकेंना म्हणाले, अरे त्याला जाऊन सांग मी डिरेक्टर आहे आणि हा मला काय शॉर्टचे मॅग्निफिकेशन विचारतोय. मिलिंद सर गेले, मिलिंद सरने विचारलं, ऐसे मत कर, सर को गुस्सा आ जाएगा, ऐसे नहीं बोलते. मग त्याने सांगितलं, नहीं वो अगर मिड शॉट होगा तो मैं चप्पल पहन सकता हूँ, वाइड शॉट तो मैं चप्पल नहीं पहन सकता. इसलिए म्हणजे ते इतकं स्मार्ट अवेअरनेस असतं. हो, तेवढा अवेअरनेस असतो. तुझ्या आईला मला विचारायचं आहे, पण त्याआधी तू आता का रडलीस? अच्छा, रडले का? काही नाही, कोणीतरी इतक्या प्रामाणिकपणे स्वप्न बघतं आणि ती तेवढ्याच प्रामाणिकपणे कष्ट घेऊन पूर्ण करतं, तर त्यात तो पर्सनल विन वाटायला लागतो म्हणून येतो. तसं पटकन आलं. आणि मग श्यामच्या आईवरती लहान मुलांसोबतचा तुझा काय अनुभव होता? मला इथून जाताना उगाच असं वाटत होतं की सर्व माझी रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, कारण आमच्या दोघांचं सगळ्यात जास्त काय स्क्रीन टाईम आहे. दोघं खूप छान मित्र पण झालो होतो. तो म्हणाला तसं त्याला काय आलेले उलुलू करण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व खूपच समजूतदार आणि मॅच्युअर्ड आहे, त्याच्याशी तुम्ही तुमचे प्रॉब्लेमही डिस्कस करू शकता, एवढं त्याची समज डेफिनेटली आहे. पण मला एक वाटत होतं की तिथे एकदा कुठल्या तरी का सेटवर मी आधी गेले आहे, हा पहिल्यांदा जातोय, तर आपण जरा असं असूयात त्याच्या बाबतीत. कुठे काय, तो पहिल्या दिवसात त्याने सगळं शिकून घेतलं होतं, सगळ्यांची मैत्री झाली होती, ती भाषा त्याला कळली होती आणि शेवटी मला असं झालं, ओ आपणच शिकण्यात आपला स्पीड कमी पडतोय आणि त्याने सगळं शिकून घेतलंय. तो प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये इतकं बारकाईने लक्ष घालत होता. म्हणजे त्याचं ग्रास्पिंग मुळातच चांगलं असल्यामुळे म्हणून मी खूप जोरात हो म्हटलं आता की तसं त्याचं झालं होतं. आणि मग इनसाइड जोक्स आमचेच तयार झाले होते. रोज शूट संपल्यावर माझ्या रूममध्ये मी आणि शर्व वी यूज टू हॅव अ गॉसिप सेशन. मग मिमिक्री नाही, सुजय दादा किती चिडला, आज चिडला की नाही चिडला, आज त्याने मला असं म्हटलं तसं म्हटलं, जर त्या दिवशी मी नसेन तर. नाही तर अदरवाईज बाकीचे टीम मेंबर्स, आमचे विजय सर आहेत सिनेमॅटोग्राफर, त्यांची थोडीशी नक्कल, असं सगळं करून आमचं एक वेगळं एंटरटेनमेंट हे असायचं सेशन, गॉसिप सेशन. सुजय, शाळा आणि नंतर मग श्यामची आई, दोन्ही फिल्म्स ॲडॅप्शन आहेत, पुस्तकांवरनं घेतल्यास. श्यामच्या आईबद्दल मला विचारायचं आहे की जी आचार्य यात्रेंनी केलेलं त्यापेक्षा तुझं नरेटिव्ह खरंच वेगळं आहे. लिखाण करताना तुझं किंवा सुनीलजींचं काय, म्हणजे तुमचं थॉट प्रोसेस काय होता आउटपुटला घेऊन? एक की ते जेव्हा वाचलं तेव्हा असं वाटलं की ही फिल्म एक हिस्ट्री डॉक्युमेंट असावी. नुसतीच एका लहान मुलाची स्टोरी, लहान मुलाला आईने इन्स्पायर केलेल्याची स्टोरी असं नसून आपण हिस्ट्रीमध्ये खरंच डोकावतोय असं त्याचं हे होतं. दुसरं की आपण श्यामची आई म्हटलं की आपल्याला तो शामळू, हट्ट करणारा, तो असा गुडी गुडी मुलगा आठवतो. तर आम्हाला एक्झॅक्टली याच्यावरतीच आमचं ऑब्जेक्शन होतं इन अ वे की असा नसावा. कारण पुढे जाऊन जर एवढा मोठा रेव्होल्युशनरी होतो तर तो काही इतका मुळमुळू नसणार. त्याला काहीतरी त्याचं म्हणणं असेल त्या पण वयात, आणि आईचं जे काय शिक्षण चालू आहे त्याच्यातनं तो कसा ग्रास्प करून ते आचरणात आणतोय, हे सगळ्याचं खूप असं आम्ही त्याला खूप सिरियसली बघितलं. त्या व्यक्तिमत्वाला आणि तो साने गुरुजी हे जे नाव आपण घेतो त्या माणसाला खूप सिरियसली बघितलं. आणि आम्हाला म्हणजे आमचं तर शाळेत होतंच, म्हणजे साने गुरुजींबद्दल धडे असायचे किंवा त्यांचं कुठली तरी एखादी कविता म्हणा किंवा पद्य म्हणा, ते आम्हाला शाळेत गायला होतो. खरा तो एकच धर्म शाळेत आहेच आहे. सो आम्ही इंट्रोड्यूस्ड होतो त्यांना. पण तेच की प्रत्येक वेळेस हा सिनेमा आलं की तो श्याम लगेच असं शामळू आणि कोणतरी गोंडस बाळ होऊन जायचा, ज्याचा मी तरी वाचल्यावर ऑब्जेक्शन होतं मला. आणि सिमिलर आईसाठी पण तशीच प्रतिमा होती. तर मला सूचना देण्यात आलेल्या पण त्याच होत्या मुख्य, की बिलकुल अभिनिवेश घेऊन बोलणं नाही. आणि ती गोड मंजूळ आवाजात बोलणारी स्त्री नाही, जिने एवढं सोसलंय आणि जिने एवढा धडाडीचा क्रांतिकारक तयार केलाय, ती अशी का आणि कशीच असेल.
हे इतकं एक काय म्हणूयात तर ती आणि सखोल पद्धतीने त्या पात्राकडे बघितलं जाण्याचं लक्षण होतं. ती ऍक्टिंग पद्धत पण मोडून काढायची होती ना. म्हणजे जुनं म्हणजे असं असं नाही आहे ते काय ते का आपण आत्ता बोलतोय 50 वर्षांनी कोणीतरी उगाच आपलं हे पॉडकास्ट आणून म्हणायला लागलं तर कसं वाटेल. तसं आहे ते त्या वेळेस ते नॉर्मलच घडत असतं आणि ते नॉर्मलच भाषा वेगळी असेल एक वेळ. आणि ह्याची पावती कोणी दिली मी सांगू का? म्हणजे ज्यांना हा फरक लक्षात आला त्यांनी ते अप्रिशिएटच केलं, कारण थोडी भीती होती की काहीतरी एक इतकं अजरामर म्हणावं असं बनून राहिलेलं आहे. त्याच्यानंतर आमचा हा अप्रोच कितपत स्वीकारला जाईल हा एक मुद्दा होता, पण फॉर्च्युनेटली ते सगळं कौतुकच झालं. पण साने गुरुजींची पुतणी म्हणजे सुधाताई, ज्या आता अहमदाबादला असतात माझ्या मते, त्या 85+ असतील आत्ता. तर त्यांनी फोनवर मला हे सांगितलं की मला असंच वाटायचं गं की असं नाही दाखवायला हवं, ती काहीतरी एक स्ट्रॉंग आणि असंच ते पोर्ट्रेल व्हायला हवं होतं आणि जे झालं. तर मग मी म्हटलं की ओके, म्हणजे इथे इट्स अ व्हॅलिडेशन. दुसरं गोष्ट रेफरन्स पॉईंट नाही आहे काही हिस्ट्रीमध्ये. त्यांचा ना आवाज माहिती आहे, फार फोटोग्राफ्स आहेत किंवा कुठे स्पीच देताना व्हिडिओ आहे का, तर काहीच नाही आहे. त्यामुळे जे लोक त्यांना भेटली त्यांच्या एक्सपिरियन्सेसमधनं सांगितलेला व्यक्ती हा ओमला साकारायचा होता, साने गुरुजी म्हणून. तर जे ऐकलं होतं की स्त्रेण बोलतात, तर मग ते काय असेल ते क्रॅक करायचं होतं. चालत कसे असतील, बोलत म्हणजे चेहऱ्यावरचा भाव जो आपण म्हणतो तो भाव पण कसा असेल, तो फोटोग्राफ स्टडी करून ओमनी त्याचा अभ्यास केला होता त्या इनफॅक्ट गोष्टींचा. त्याचं ते बसून लिखाण करणं म्हणजे पाय गुडघ्यात अरे ते Yes. खरं टफ आहे, पण ते तेच छान ना, केलं ते त्याने. देहबोली देहबोली, हो. बेसिकली सगळी अंगिक अभिनय जो ओमनी त्या पर्टिक्युलर काही सीन्समध्ये केला, तो म्हणजे त्यांनी एक प्रकारे पकडलंच होतं ते. ओमच्या कास्टिंगला घेऊन सांग ना मला थोडं. मला चेहऱ्याने वाटत होतं की हा असावा, पण नोईंग ओम त्याला ते पटवणं महत्वाचं होतं की तू आहेस. त्याचा मुळशी पॅटर्नचा पॅटर्न मोडून एकदम इकडे हा, आणायचा. नाही हो. त्याला त्याचं काही नव्हतं, त्याला उलट तो शोधत होता हवाच मोडायचं. होतं, हां. पण ते हेच का, आणि त्याचं काय त्याचा रोल नाही ना, ही फिल्म आमच्या आईची फिल्म आहे ही. तर त्याने काय असं कॉन्ट्रीब्युशन आणावं असा हा त्याचा खूप मोठा मुद्दा असायचा आमच्या डिस्कशन्समध्ये, मी त्याला कन्व्हिन्स करत असताना. आणि मग वन फाईन डे बिकॉज ऑफ माझ्यापेक्षा तो जास्त लेखणीवर कन्व्हिन्स झाला. ज्या पद्धतीने ती लिहिली होती, स्क्रीन प्ले जो लिहिला गेला होता त्याच्यावर तो जास्त कन्व्हिन्स झाला. कारण आम्ही काम केलेलंच आहे, त्यामुळे असं माझ्यावर काही डाऊट होता अशातला प्रकार नव्हता. पण त्याला ते रायटिंग कन्व्हिन्स झालं ना जेव्हा, तेव्हा तो ऑन झाला. गौरी, तुला एक विचारायचं आहे. तुझ्या इन्स्टा लाईव्हवरती खूपदा पाहिलं आहे मी, पुस्तकांचे तू अभिवाचन वगैरे करतेस. थोडं त्याबद्दल काहीतरी. खूप आवडीचं काम आहे. अर्थात त्यातले काही लिगल गोष्टी मला कळल्या म्हणून मी ते तेवढं आता रेग्युलरली करत नाही आहे. पण सध्याचा डोक्यात असलेला विषय लहान मुलं आणि लहान मुलांसाठी लिहिलं गेलेलं साहित्य हा आहे. त्याविषयी बराच विचार करते. अशा पुस्तकांचा एक अनौपचारिक परिचय म्हणून सकाळमध्ये सप्तरंगमध्ये सदर लिहिते आहे, मायबोली पलीकडील अक्षरे म्हणून. खूप साधं आहे खरं तर ते. लाईव्ह जाण्याचं पण कारण असं होतं, एक परफॉर्मन्स म्हणण्यापेक्षा सुद्धा आपल्याला काहीतरी छान वाटलं वाचताना ते दुसऱ्याला ऐकवणं, ह्यात आनंद मिळतो. जनरली तो ऑडियन्स घरी आई असते. सेटवरती किती चिडचिड करतो? अजिबात नाही. श्यामची आईला नाही केलेलं, ॲक्टर्सवर तर नाही, माझ्यावर तर नाहीच नाही. आधी बहुतेक करत असावा, लोक घाबरतात त्याला. कधीच नाही, पहिल्या सिनेमापासून नाही. तिसऱ्या सिनेमापर्यंत करायचो मी, फुंतरूपर्यंत चिडचिड क्रूवर करायचो. कामं नीट झाली नाही किंवा एका पद्धतीची फिल्म स्कूलला सवय लागली होती, तसे जर झालं नाही तर राग यायचा. आणि मग हळूहळू कळत गेले इथल्या पद्धती वेगळ्या आहेत, आपण चिडून काही होणार नाही, जसं व्हायचं तसंच होणार आहे, त्या वेळेतच होणार आहे, ते लोक तेवढी वेळ लावणारच आहेत. तर मग आपोआप तुम्ही स्वतःला ॲडजस्ट करून
हे करतात. मग बाय द टाइम श्यामचे आला तोपर्यंत नाहीच. आता तर मी चिडतच नाही. कधी कधी असतं ना, पण समज आता मॅजिक आर चाललाय किंवा प्रोड्युसरचं किटकिट चाललेली असते, तेव्हा ती जी एखाद्या काय दोन ते वेळेला सिनेमा झालं असेल. हां. सिनेमासाठी म्हणून जी शॉर्ट मिळण्याची घाई असेल ती तेवढी, पण त्याच्यात चिडून पण तिथेही काही चिडून होतच नाही, घाईच फक्त. चल रे लवकर आवर आवर आवर, हे ते 2-4 शिव्या दिल्यावर जर असं काहीतरी. काय फेवरेट शिवी? नाही अशी काय फेवरेट शिव्या असे हे नाही. म्हणजे वांग्यांनो वांग्या हा, किती वेज शिवी आहे ना. लहान मुलं असली की शिवी देता येत हा, नाही. वेज शिवी आहे, बरोबर. मग वेज शिव्या द्यायला लागतात. अशा वांग्या आहे, वांग्या अरे बुचनाळ्या किंवा शशी तुझं काय? हे आता तो मुलगाच होता, तू देऊ शकत नव्हता, पण इतर काही? नाही, मी चिडचिड करत नाही कधी सेटवरती. मी माझा मूळ स्वभाव शांत आहे, त्यामुळे मी पण बऱ्याच वेळा होतं आता सुजय दादा बोलल्याप्रमाणे की वेळेत गोष्टी होत नाहीत. आपल्याला त्याचं फार हे असतं की ते करणंच गरजेचं असतं, ते वेगळं प्रेशर असतं बाकी. तर त्यावेळेस थोडंसं होतं, पण असं नाही एवढं. पण त्याच्याने साध्य काहीच होत नाही. मला जे पहिल्या 3 सिनेमांचा अनुभव आहे ना, त्याच्याने काहीच साध्य होत नाही. तुम्ही पूर्ण क्रू डिस्टर्ब करून टाकतात, सेट डिस्टर्ब करून टाकतात, आणि ते ऍक्टर्सला फार भयानक असतं. कारण त्या सगळ्या डिस्टर्ब सेटवरनं त्यांना लगेच ऍक्शन म्हटल्यावर ते जे काय परफॉर्म करायचं ते करायचं असतं. तर त्यामुळे आणि मी पूर्वी एक माझी सवय होती की मी जिथे कुठे मॉनिटरवर बसलोय तिथनंच ओरडून हे आर्टवाला ते हे कर, हे ते हे कर, असं करायचो. तर आता मला ते कळालंय की मी असं जाऊन तिकडे जरा इकडे हे करून टाक. श्यामच्या आईचे संस्कार. एक खूप नाही, पण ही खूप चांगली गोष्ट मी एक सांगते. काय झालं होतं, एकच दिवस ज्या दिवशी हवं तसं मिळत नसल्याने आम्ही जरा लवकर पॅकअप केलं होतं आणि ठरवलं थांबायचं याच्या दिवसासाठी. तेव्हा माझा क्लोज लावला होता आणि एक 4-5 टेक झाले आणि ते मनासारखं मिळत नव्हतं. तर मला पूर्णपणे मी स्वीकारलं होतं की हे माझ्यामुळे होतं आहे, हा माझा दोष आहे आणि मला ते जमतच नाही आहे, त्यामुळे आज आपण थांबतोय लवकर. थोडंसं साधारण टीममध्ये पण म्हणजे माझं हे म्हणणं कोणी नाकारत पण नव्हतं पटकन. आणि मग मला मास्तर एकीकडे घेऊन गेला, म्हटलं आता संपलं. आत्तापर्यंतचा रेकॉर्ड होता की आजपर्यंत मी शिव्या नव्हत्या खाल्ल्या, आज बहुतेक सुरुवात होतीये त्याची. पण पुढचे शब्द जे कानावर पडले ते असे होते, सॉरी, टेक्निकली मला हवं तसं ते घडत नव्हतं, आमच्यामुळे आम्ही तुझा परफॉर्मन्स हवा तसा बाहेर नाही काढू शकलो, तर त्यासाठी सॉरी. आणि मला असं झालं बापरे, नाही हायचं वाटलं, पण रिस्पेक्ट खूपच वेगळा ना. म्हणजे बापरे, हे एक्सपेक्टेडच नव्हतं मला, असं कोणीतरी येऊन म्हणेल आणि कोणीतरी म्हणजे दिग्दर्शक येऊन म्हणेल. ते फिल्म स्कूलची खरं तर शिकवण आहे ती की ऍक्टर्सला कधीच काही हे करायचं नाही, काय त्यांना त्यांचं मेंटल पीस डिस्टर्ब होईल असं तुम्ही कुठलंही कृत्यच करायचं नाही. ते जे काय 30-40 दिवस तुम्ही काम कराल. या मास्तरचा उगम कुठून आहे रे सुजय? मास्तरचा ऍक्च्युली असंच म्हणजे शाळापासूनच खरं तर वाटतं. ते लहान मुलं मला मास्तरच म्हणायचे तेव्हा, आणि मग ते तिथनं मग माझे एडीज, मग एडीज वरनं मध्ये तिथून अजून मग पुढे पुढे ते असं पसार ते शामच्याईपर्यंत तर खूपच ते वाढले आता. ते काही असं काही हे नाही आहे ते. बरं, शिव्यांवरून मगाशी विचार झालं, तुझ्या आईला येतोय तुझी पुढची फिल्म, काय त्याबद्दल थोडं सांगशील? सो ती शिव्यांचा उगम कुठनं झाला याचा शोध घेऊ पाहणारी फिल्म आहे ती. आणि शिवी ही कायम आईवरच का असते, बापावर दिलेली शिवी लागत का नाही, असा एक शोध घेऊ पाहतोय एक 12 वर्षाचा मुलगा. सो तशी ती फिल्म आहे. इंटरेस्टिंग. तुझं काय शशी पुढचं नेक्स्ट फिल्मचं माझं चालू आहे, एक रायटिंग चालू आहे, रायटिंग प्रोसेसमध्ये. दिवाळीनंतर वगैरे बघूयात, फ्री चालू होईल त्याचं. आणि उन्हाळ्यात फ्री आहे दिवाळीनंतर. ऑडिशनसाठी कधी ॲक्च्युली खरं सांगू का, मी आता तोच विचार करत होतो, म्हणजे पुढच्या याचं नाही म्हणत मी, की जिप्सीमध्ये आहे ना मी खूप त्या मुलीला शोधत होतो जे याच्या आईचं कॅरेक्टर होतं त्यावेळेस. मी तुम्ही बोलताना तोच आता विचार करतो. व्हॉट्सअप बघत जा, आलेल्या प्रोफाईल चेक करत जा. प्रोफाईल पाठवलं, तुला माहितीये का काय झालं मगाशी? त्यांचा आधी हिने प्रोफाईल पाठवली होती बरोबर, आणि श्यामच्या आईच्या अपॅरेंटली त्याच पिरियड मध्ये. आणि नंतर मग श्यामच्या आईचा ट्रेलर पाठवल्यावरती त्याने रिकलेक्ट केलं की अरे
गौरी वगैरे. नाही तसं नाही झालं, त्यांनी गौरीने मला पाठवलं होतं आणि मी त्यावेळेस काहीतरी फक्त मला आठवत नाही असं 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ती 2023 आपल्याला रेकॉर्ड्स मिळाले त्याच्यात. आणि मी ते फक्त बघितलं आणि आय थिंक काहीतरी रिप्लाय केला असेल, मला आठवत नाही तो तेव्हा, आणि मी ते सोडून दिलं. नंतर त्यांनी मला श्यामच्या आईचा ट्रेलर पाठवला आणि मी मग तो बघितला आणि माझ्या लक्षात आलं की हो, पण मी तेवढंच त्याच्यावरती रिप्लाय केला मी, अरे वा फारच कमाल आहे म्हणलं, आणि मी ते बघितलं आणि सोडून दिलं. नंतर मला काहीतरी 2-3 दिवसानंतर असं जस्ट लक्षात आलं की अरे ह्या मुलीला गौरीला म्हणजे त्यावेळेस मला कुठेतरी पाहिलंय, आणि मी ते व्हॉट्सअपवरती परत क्लिक केलं आणि सगळं वरती गेलो तर मला तिने प्रोफाईल पाठवलं होतं तेव्हा, आणि मी त्याच्यावरती रिप्लाय पण केला नव्हता. आणि मला वाटतं मी 3 वर्षानंतर काहीतरी आय थिंक पाठवलं की सॉरी मी बघितलं नव्हतं, असं काहीतरी झालं असं. बरं, आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा बोलायचा आहे. आपल्या फिल्म्स, मराठी टॅलेंट, मराठी फिल्म्स सगळीकडे नावाजलं जातं. नो डाऊट खूप मस्त टॅलेंट आहे आपल्या इंडस्ट्रीत, अवॉर्ड्सवर अवॉर्ड्स मिळत आहेत, पण व्यावसायिक गणितात आपण कुठेतरी कमी पडतोय. त्याच्यावरती काय वाटतं सुजय, शशी? ॲक्च्युली खरी गोष्ट आहे की ज्या समांतर सिनेमा आहे ज्याला आपण आर्ट फिल्म म्हणतो, तर कमर्शियली तेवढ्या नाहीत होत. तर अशा फिल्म्स म्हणजे मुळात करतानाच ते एक गोष्ट असते की एवढं बजेटमध्येच करावी लागतं, म्हणजे माझं तरी सांगतो, कारण माझ्याकडे काही मोठे प्रोड्युसर किंवा त्या गोष्टी नव्हत्या तेव्हा. तर ती करतानाच त्या बजेटमध्ये झाली पाहिजे, तिथपासून सुरुवात होती. आणि आत्ता परत पुन्हा ते झाली, एवढे अवॉर्ड्स मिळालेत, नॅशनलपर्यंत गेलो, पण रिलीजला हवा म्हणजे आणखीन पण मला कोणी असं मिळत नाही पार्टनर. मला आता काही स्टुडिओजनी बघितलं आहे, मी ट्राय करतो, स्टुडिओजनी बघितले, आणखी त्यांनी कोणी काही रिप्लाय दिलं नाही. तर बघूयात, आता माझं आहे प्लॅनिंग की दिवाळीपर्यंत वगैरे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये वगैरे रिलीज करायचा, पण बघूयात कसं होतं. सुजय? मला गणितं बदलली आहेत जराशी. काय आपल्याकडे पूर्वी जसं ऑडियन्स होता की जो चेहरा मॅटर नाही करायचं, ते विषय म्हणून जायचे. आता थोडंसं बदल झालेला दिसतो की जरासा फॅमिलिअरिटी लागते, पोस्टरवरती 4 लोक ओळखीचे लागतात, असं जरासं व्हायला लागलं आहे ऑडियन्समध्ये. म्हणजे शाळा बघणारा ऑडियन्स तोच आता मोठा झाला आहे, पण त्यांना आता ते स्टार्स लागतात. त्यामुळे नवीन कोणी येणं, नवीन परत स्टारकास्ट येणं, याला आता थोडंसं लगाम लागलं आहे. कारण आम्ही पण आता जिथे कुठे पिच करतो की हे आम्हाला सांगितलं जातं की नाही जरासं नोनच घ्या, कारण नाहीच कमवत आहे. इंडस्ट्री म्हणून आपण काय बॅलन्स शीटवर आपण खूप फेल आहोत एक इंडस्ट्री म्हणून. म्हणजे आपण जर 200 कोटी समजा 100 कोटीचे सिनेमे करतो समजा वार्षिक, तर आपण आपला बॉक्स ऑफिस 5 कोटी देत आहे, तर 100 वर्सेस 5 काही वर्षात मग एखादा झपाटल्यासारखा काहीतरी एक सिनेमा येतो आणि तो 80 कोटी कमवून जातो. सो कन्सिस्टन्सी दोन्ही ह्याच्यात नाही आहे डिपार्टमेंट्समध्ये. म्हणजे ऑडियन्समध्ये ती नाही आहे की त्यांना एक प्रकारचं काहीतरी लागतं की आपण तसे बनवत राहिलो तर लोक येतील, आणि आपण असं काय करत नाही आहे ज्याने तो त्यांना पूल निर्माण होईल एक थिएटरपर्यंत यायचा. आणि दुसरं ते ह्या सगळ्याला ना सिनेमा कारणीभूतच नाही आहे, सिनेमा घरं कारणीभूत आहेत. ते खूप अनइन्व्हायटिंग झालेत. म्हणजे मला जर सिनेमा बघायचा आहे तर तो मॉलमध्ये जाऊन बघायला लागतो, आणि तो मॉलमध्ये पण त्याचं प्लेसमेंट असं आहे की तो सगळ्यात टॉप फ्लोअरवर आहे, त्यामुळे मला सगळ्या मोहातनं जावं लागतं वरती. आणि इमॅजिन हे लहान पोरांना घेऊन जाताना वगैरे काय होतं की त्या मोहालाच अट्रॅक्ट होतं, मग सिनेमा तुमचं लास्ट प्रायोरिटी ठरतो. आणि जाता जाताच इतका खर्च झालेला असतो त्या बापाचा की मग त्याला सिनेमा परवडत नाही. मग तो सिनेमाच्या ऐवजी मग खाऊपिऊ करतात ते टॉप फ्लोअरवर जाऊन फूड कोर्टमध्ये आणि परत येतात. इनफॅक्ट आपल्या वेळेस माहिती फक्त समोसा आणि कोक एवढंच गणित होतं. आता ते पॉपकॉर्नला एवढे म्हणजे तिकिटाच्या पैशापेक्षा जास्त पॉपकॉर्नला खर्च जातो. हा ते तर झालंच. आणि परत की असं नाही ना की मॉल उघडल्यावर पहिला सिनेमा येतो मग तुमचे बाकीचे सगळे. तर कल्चर कसं डेव्हलप करायचं हे म्हणजे ते डिझाईन या गोष्टीला त्यासाठीच महत्व आहे ना, की डिझाईन शहराचं, डिझाईन तालुक्याचं, डिझाईन मायक्रो लेवलला जाऊन ते डिझाईन जेव्हा येईल तेव्हा मॉलचं डिझाईन असा जेव्हा विषय येईल तेव्हा कोणी याचा विचार नाही केला की एंटरटेनमेंट कुठे असावं या सगळ्यामध्ये. सगळे कॅपिटलिझमच्या अंडर ते शॉप्स दाखवण्यात बिझी झाले,
त्यांचे मोठे मोठे ब्रँड्स, बेसिकली काय ती रिअल इस्टेट आहे. खालचं दुकान घेणं म्हणजे काय, रिअल इस्टेट आहे. सगळ्यात मोठा ब्रँड कोण, जारा, तर तो पहिलं ते दुकान मारतो. तर असा जरा कॅपिटलिस्ट विचार करायला गेलं तर प्लेसमेंट वाईज सिनेमा थिएटर हे त्या खालच्या मजल्यावर हवे होते, ज्याने क्राऊड पुल होतंय आणि मग मॉलला ते क्राऊड मिळतंय. आता झालं असं की त्या दुकानांमुळे खूप डिस्ट्रॅक्शन येऊन तो जो वरती पोचणारा क्राऊड आहे तो पोचतच नाही. पण हे तू मल्टिप्लेक्स किंवा थिएटर्स बद्दल बोलतोय, VODs किंवा OTTsच्या आजच्या जगामध्ये, तेव्हा काय म्हणजे OTTs पण हवं तसं नाही ऑफर करत. तो मला लेझीनेस वाटतो. तो म्हणजे मी म्हणेन की अगदीच ज्यांचं काय म्हणू, ज्यांच्या घरामध्ये सिनेमा हे कल्चर नाही ते TV वर बघणारी लोक आहेत. पण ज्यांनी कोणी लहानपणी ज्याच्या आईवडिलांनी त्यांना सिनेमागृहात जाऊन तो एखादा पिक्चर दाखवला आणि त्याचा तो अनुभव जर करून दिलाय ना, तर ती तरी जनरेशन त्यांच्या पुढच्या पिढीला त्यांनी ते दाखवावं किंवा दाखवत असतील. पण ज्यांचा सिनेमा हा लहानपणापासूनच फोकसच नाही आहे, ते कधीच थिएटरला येणारेच लोक नाही आहेत. ते कायम OTTवरच बघत राहतील. त्यांच्यासाठी तो खाताना किंवा बॅकग्राऊंड मीडियम आहे तो, प्रायमरी मीडियम नाही. काही काही वेळेस तर फक्त ऑडिओवर पिक्चर बघणारी लोक आहेत स्वतःचं काम चालू असताना. मैंने देखी वो फिल्म पुरी सुनी. नाही, पण तू आता जर बघशील ना, OTTवरती कॉन्टेंट कन्झ्युम करणार, मग ते काही असो, सिरीज असोत, फिल्म असोत, डॉक्युमेंटरीज असोत, हा जो एक ऑडियन्स एक वेगळा बनतोय, हार्डकोर बनतोय. म्हणजे मध्यंतरी मी एक कश्यपच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं, जुना इंटरव्ह्यू आहे, की त्याने सांगितलं की मी बाहेरच्या देशांमध्ये जाऊन माझ्या फिल्मच्या DVD फुकटात वाटल्या, फ्री मिळतं म्हणून लोक घेतात, आणि त्याला माहिती आहे की माझा ऑडियन्स जो आहे ना तो लॅपटॉपलाच हेडफोन लावून माझा बरोबर पिक्चर फिल्म, सगळ्या फिल्म पायरेटेड जास्त बघितल्या गेल्या. मोर दॅन थिएटर. माझा मुद्दा असा होता की ह्या मधल्या काळात, स्पेशली कोविड नंतर ना, ह्या असं कॉन्टेंट पाहणारा कन्झ्युमर वाढलाय. मग व्यावसायिक गणिताकडे जर आपण आलो, आपल्याला OTTला पण नाही रे तेवढं मिळते. नाही, मराठीला तर तुम्ही बोलूच नका काय, म्हणजे मराठी हे याला काय भाव नाहीच आहे आत्ता. परत तिथेही आपलंच ऑडियन्स कदाचित हे मार खात आहे. कारण समजा काय म्हणू, आता श्यामच्याही ॲमेझॉनवर गेला म्हणून ॲमेझॉनचे सबस्क्रायबर्स नाही वाढले ना, पण तेच एखादा काय समजा छावा जेव्हा नेटफ्लिक्सवर येतो तेव्हा छावा 2000 सबस्क्रिप्शन अजून घेऊन येतो नवीन. तर त्यांच्या धंद्यामध्ये आपण कुठेच बसत नाही. आपला मग असा सिनेमा झाला पाहिजे की समजा काय, मी नाही म्हणत तो कुठलाही असेल, कधी कधी आर्ट फिल्म सगळ्यात जास्त पैसे कमवून जाते, त्यामुळे मला तर हे डिवाइड मान्यच नाही. अगदीच मी म्हणेन की जे पॅरलल फिल्म्स असतात, म्हणजे जर एखाद्या फिल्मला कथा आहे, ती कळतीये, त्याचं बिगिनिंग मिडल एंड आहे, तर तो आर्ट सिनेमा नव्हे. मी म्हणतोय पॅरलल सिनेमा जे अगदीच म्हणजे काहीतरी म्हणण्याच, आपण म्हणजे पेंटिंगचा अभ्यास केल्यासारखं त्याच्यात म्हणणं शोधतोय. मणिकॉलच्या फिल्म, थोडक्यात एक माणूस लांबवरनं चालत येतोय, तो चालत येतोय, त्याच्यात आता आपल्याला शोधायचंय काय, अशा फिल्म्स ठीक आहे मी म्हणेन. पण ज्या आपल्या म्हणजे जिप्सी पण मला आर्ट फिल्म नाही वाटत. फिल्म पूर्ण कथा आहे ती एक, आणि ती काय अशी काय कोणाला कोणी बघायला गेला आणि त्याला कळली नाही असं होणार नाही ती. त्यामुळे बेसिक आकलन सिनेमाचा असलेल्याला जिप्सी कळला पाहिजे ना, मग ती ट्रेडिशनल फिल्म. त्याला लोकांनी सपोर्ट नाही करते म्हणून ती आर्ट होतीये. त्याच्या गावात समजा 4 थिएटर असते तर त्याला गरजच नव्हती की सगळीकडे लावायची, तिथेच तो चालला असता, कारण कदाचित ते तिकडचं ऑडियन्स त्याला जास्त रेझोनेट करते. बरं, छावा बोलल्यानंतर मी पाहिलं नाही, पण मला असं जाणवलं इकडे काहीतरी चुळबुळ झाली. का रे? छावा का आवडीचा पिक्चर आहे का? विकी कौशल. मला पण ओव्हरऑल ह्या नोटला जर आपण आता क्लोजर द्यायचं म्हटलं तर तुझं काय असेल त्यावरती? खरंच आपण व्यावसायिक गणितात म्हणजे फक्त सिनेमाचं ते जे स्ट्रक्चर म्हणतोय त्याला दोष द्यायचा, ऑडियन्सलाच दोष द्यायचा की काय? मला खूप मोठं हे, मी जरा स्वार्थी होऊन म्हणेन की मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या. आम्ही शिकवलेलो व्यक्ती आहोत, व्यवस्थित सिनेमा शिकलेले, पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे. तर आपण आपल्या आईचं गुडघा दुखतो म्हणून इंजिनियरकडे जातो का? नाही.
तर मग आता सिनेमावालीच लोक तिथे टॉप पोझिशनला बसवा, मगच ते बदल होणार आहे. कारण MBA वाला बसवला तर प्रॉब्लेम आहे. सो माझं ते म्हणणं आहे स्वार्थी होऊन की मला जर एखादा चॅनल स्टुडिओ चालवायला मिळाला आता, कारण केले मी आता फिल्म्स भरपूर केल्या आहेत, आता जसं येईल तसं करत पण आणखी अवॉर्ड पाहिजे येईल तसं करत पण राहील. पण आता एक असा रोल कुठला तरी घेण्याची इच्छा होते आणि प्रोसेसमध्ये जाऊन काहीतरी बदल करायची इच्छा होती. उगाच आपलं फिल्म मेकर आहे प्रत्येक पॉडकास्टमध्ये जाऊन मराठी सिनेमा बदलला पाहिजे त्यात काही गंमत नाही. पावर द्या, आम्ही करून दाखवतो. आमचा अभ्यास आहे, शिक्षण आहे. व्हेरी वेल सेड. शशी, तुझ्या रिलीजसाठी शुभेच्छा. परत एकदा आपल्या अवॉर्ड विनर्सला शुभेच्छा. छावाचा छावा. सुजय, तुझे पण खूप खूप अभिनंदन. पॉडकास्टवाले पॉपकॉर्न स्वरंग TV घेऊन येत आहे यूट्यूबवरती. आम्ही सॅटेलाईट चॅनल घेऊन येतो आहे लवकरच, आणि त्याच्या प्रमोशनच्या निमित्तानेच यूट्यूबवरती आम्ही थोडंसं प्रेक्षकांमध्ये जायचा हा प्रयत्न करतो. ह्या पॉडकास्टवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रेक्षकांना काहीतरी सांगाल तर बरं होईल. मी म्हणेन की मराठी सिनेमांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत जा. तुम्हाला आवडेल तो बघा, असं काही नाही. आणि एक भीती जी तयार झाली आहे की ओ त्या थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघायचा कसा, तर तुम्ही जा, त्या भीतीला घाबरू नका. मॉलचे काय बॅरियर नाही आहे एक प्रकारचं, त्याला तुम्ही नका आजूबाजूला जाऊ, तुम्ही डायरेक्ट टॉप फ्लोअरवर जा आणि बघा. पण सिनेमांना जा, कारण ते एक चांगलं कल्चर आहे. लहान मुलांना घेऊन गेलं तर अजून छान. त्याने काय म्हणू, एक पुढच्या पिढीमध्ये ते कल्चर येईल. आणि अंधाऱ्या खोलीत एखादी गोष्ट बघणं ही खूप जादू गोष्ट आहे, जादूची गोष्ट आहे, आणि ती जादू सगळ्यांनी अनुभवली पाहिजे असं मला वाटतं एक फिल्म मेकर म्हणून. गौरी? याहून वेगळं काही नाही आहे माझ्याकडे बोलायला. पण प्रेक्षकांमुळे चालणारी ही कला आहे. ॲक्टिंग म्हटलं तर मी माझ्यासाठी ॲक्टिंग करते असं मी नाही म्हणू शकत. मी एकटी रियाज करेन, मी माझ्यासाठी काहीतरी सादर करेन असं म्हणता येत नाही. सो मराठी चित्रपट बघा, मराठी नाटकं बघा, कौतुक करा आणि जिवंत ठेवूयात ह्या सगळ्याच परफॉर्मन्स जिथे जिथे घडतो त्या कला सगळ्या. देशविदेशात धुमाकूळ घालून मराठीचा झेंडा आटकेपार नेणारी जिप्सी फिल्म शशीची लवकरच शशी रिलीज करतोय. इथूनच दाखवून द्या. शशी, थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल सगळ्यात आधी. आणि मीही काय वेगळं बोलणार नाही आहे. सुजयदादा आता जे बोलला तेच माझंही मत आहे की एवढी समृद्ध भाषा आहे आपली, याच्यामध्ये मराठीमध्ये एवढ्या सगळ्या समृद्ध गोष्टी होत आहेत, म्हणजे सिनेमा असेल, नाटक असेल, बाकीचे पण परफॉर्मन्स असतील. तर आपल्याकडं तेच प्रॉब्लेम होतो की आता मी एवढा मोठा नाही आहे मी बोलण्यासाठी, पण मला तो प्रॉब्लेम वाटतो माझ्यासाठी, मला स्वतःला. कारण मी स्वतः पैसे लावून खिशातले ती फिल्म केलेली आहे, आणि ती जर जाऊन थिएटरमध्ये एवढे मी काही म्हणजे व्याजाने पैसे घेऊन केलेले आहे. मला काही मित्रांनीही मदत केलेली सुरुवातीला आहेत, त्यांचेही द्यायचे. पण तो जाऊन मी तिथं जर थिएटरमध्ये माझं कलेक्शन नाही झालं आणि परत मी सिनेमा करणं आणि या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या होतकरू दिग्दर्शकांना अवघड आहे. तर मी ऑडियन्सला तेच सांगेन की सिनेमा जसा कमर्शियल सिनेमाला जाऊन सगळे बघतात, तसं अशाही फिल्म्सला जाऊन बघितलं पाहिजे. आणि फक्त ऑडियन्सच नाही आहे, मला वाटतं की याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी पण बऱ्याच गोष्टींचा जरा विचार करायला हवा आहे. एवढंच. चला, पॉडकास्टचा प्रसाद घेऊन पॉडकास्ट संपूया. हो का, असं संपतो. आमचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पॉपकॉर्न खातोय, बंद करा.